ॲन्युअल त्याच्या डोक्यावर आहे, ती माझ्या डोक्यावर आहे, ती माझ्या परत ॲन्युअल त्याच्या डोक्यावर. एक झालं की हॅलो फ्रेंड्स, हाय हॅलो. तर मी आहे विद्या, तुम्हाला माहितीच. तर वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. इट्स मी विद्या. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हा व्हिडिओ ना माझ्या लाईफ अपडेटबद्दल असणार आहे. जे माझ्या लाईफमध्ये काय काय चालू आहे, काय घडलं आहे, काय घडणार आहे ते भविष्यातलं तर माहीत नाही कोणालाच, बट आत्ता काय चालू आहे हे मी तुम्हाला सांगते. तर हा व्हिडिओ मी का बनवते आहे, ॲज युजल कॉन्टेंटसाठी. दुसरं काय असणार आहे, बरोबर आहे की नाही? दुसरं काय नाही आहेच का बनवते सांगायला. तर मी खूप दिवसापासून म्हणजे जास्त दिवसापासून 4-5 दिवसापासून बनवत होते व्हिडिओ बनवायचा, पण मी काय बनवतच नव्हते. कारण माझ्यामधला आळस कुठून भरला आहे माझ्यामध्ये आळस, असा चेंबून तो काय हालायचं माझ्या आयुष्यातून नावच घेत नाही. त्यामध्ये व्हिडिओ राहून गेला. आणि कॉलेजमध्ये आमची फेअरवेल पार्टी होती, ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, बट आताच तुम्हाला सांगते. म्हणजे कॉलेजमध्ये सेकंड इयरला आम्हाला फेअरवेल द्यायचं होतं. त्याचं म्हटलं होतं मी व्लॉग बनवायचा, लॉंग व्लॉग. एक मिनटं, ती खिडकी बंद करते आधी, उजेड येतो जास्त. तर मी काय सांगत होते, आमचे फेअरवेल होतं, आमचं नाही, सेकंड इयरला फेअरवेल द्यायचं होतं. तर फेअरवेलच्या पार्टीमध्ये मी ठरवलं होतं, ही इग्नोर करा, खराब झालं. मी आत्ता स्वयंपाक करून बसली आहे, कारण मी ठरवत होते व्हिडिओ बनवायचा, पण नाही काय माझ्याच्यानं झालं. आत्ता म्हटलं आत्ता बनवायचाच, याच क्षणी बनवायचा व्हिडिओ. त्यामुळे मी आहे तशी तुमच्यासमोर प्रेझेंट झाली. काहीसुद्धा मी बाकीचं गेलं, बरं ते जाऊ, ते गेला. मी काय सांगत होते, फेअरवेलच्या पार्टीमध्ये मी ठरवलं होतं व्हिडिओ बनवायचा, पण तेव्हा राहून गेलं. कारण मला अँकरिंग करायला दिली होती. मी अँकरिंग करत असताना व्हिडिओ कोण बनवणार, मुलींना काढा म्हणले होते व्हिडिओ, पण त्यांनी काही काढलंच नाही. असू देत, त्यामुळं काही झालंच नाही, व्हिडिओ नाही निघाला. काढले छोट्या क्लिप, त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकेन, पण लॉंग व्हिडिओ काय होणार नाही त्याचा. त्यामुळे म्हटलं आता आपण बनवायलाच घ्यावं, कारण एक संडेला एक व्हिडिओ पडलाच पाहिजे ना, त्याशिवाय काय होणार नाही आपलं. त्यामुळे मग मी हा बनवायला घेतला. तसं काल परवापासून म्हणते मी व्हिडिओ बनवायचा, बट आळस जायचं माझ्या लाईफमधून काही नावच घेत नाही आहे. बरं ते जाते. आता काय चालू आहे माझ्या लाईफमध्ये तेच तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, आता माझे एक्झाम चालू आहे. पहिली गोष्ट, माझ्या लाईफमध्ये एक्झाम चालू आहे. एक्झाम हेच नसतं, सगळं चालू आहे. एक एक्झाम झाली की दुसऱ्या एक्झामचं टाइम टेबल येऊन पडतं. हे बघा, हे तुमच्या हे नाही या, म्हणजे टीचर बोलतात, हे बघा, हे तुमच्या सेकंड एक्झामचं टाइम टेबल, प्रिपरेशन चालू ठेवा. काय राव, एवढं एक झालं की एक एक्झाम. कंटाळा त्या कॉलेजचा. काय शिकून उपयोग आहे, पण शिकावं तर लागेलच, तर घरी बसून काय करायचं. मग एक्झाम आता झालं, प्रॅक्टिकल चालू असताना काय बोलले, प्रॅक्टिकल चालू तेव्हा नोटीस आली की तुम्हाला सेकंड इयरला फेअरवेल द्यायचं आहे. आणि त्यामध्ये आमची एक्झाम चालू आहे आणि फेअरवेल द्यायचं आहे. आमच्या क्लासमधलं कोणी काही सुद्धा केलं नाही माहिती आहे. म्हणजे ते बघत असतील तर, एवढं तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताल क्लासमधले, तर क्लासमधलं कोणी काही सुद्धा केलं नाही माहिती आहे का. एवढं सगळंच बघावं लागलं, कॉन्ट्री जमा करायची, सगळं डेकोरेशन करायचं. म्हणजे मी एकटीनंच नाही केलं बरं का, बाकीचे होते मला सपोर्ट करणारे, बट अभ्यास करायचा. आणि एका दिवशी 2 प्रॅक्टिकल झाले, 2 म्हणजे 6-7 तास उभा होतो आम्ही, 6-7 तास उभा. हे पायाची पूर्ण ह्या वाट लागली होती, उभा सुद्धा राहता येत नव्हतं. आणि त्यामध्ये जेवण पण नव्हतं राव, लय म्हणजे
लयच कंटाळा आला. जेवायला नाही काय नाही, 6 तास उभा, त्यामध्ये पण अभ्यासाचा एवढा लोड आहे माहिती आहे का. लयच. आता 3 सेशनल झालं आमचे, म्हणजे 3 नाही झालं, 2 झाला. तिसऱ्या सेशनलचं प्रॅक्टिकल झालं. आता 3rd सेशनल उद्यापासून, म्हणजे आज संडे आहे, उद्या मंडेपासून परत 3rd सेशनल चालू होणार आहे. त्याचं थेअरीची एक्झाम 3rd सेशनलची चालू होणार आहे. मग ती एक्झाम झाली की लगेच ती 10 काय बोलतात, आता कोणता महिना चालू, कॉलेज जाऊन माझा काय उपयोग नाही, काही उपयोग नाही. आय थिंक एप्रिल एप्रिल चालू आहे. एप्रिलच्या 10 तारखेला आमची एक्झाम आता चालू होणार आहे. खूप बिघड लागत करतेस, थांबा बघू. हा संडे 5 तारीख आहे आज. 5 नाही, हे 5 नाही, हे 5 तारीख आहे. 5 आज 5 तारीख आहे. 10 तारखेला आमची एक्झाम संपणार आहे. 10 तारखेला आमची थिअरी एक्झाम संपली की परत 20 एप्रिलला आमची ॲन्युअल एक्झाम चालू होणार आहे. ॲन्युअल एक्झामचं तर लय टेन्शन आलं, काहीच अभ्यास नाही आहे, काही म्हणजे काहीच अभ्यास नाही आहे. अभ्यासच करू वाटत, नुसतं झोपा काढते, झोपा. तर 20 एप्रिलपासून आमची 3rd सेशनल चालू होणार आहे. 3rd सेशनल चालू होणार आहे, ती परत महिनाभर चालणार आहे डायरेक्ट. त्यामुळं परत तर मला व्हिडिओ काढणं जमेल की नाही आय डोंट नो, बट आत्ता काढते व्हिडिओ. 3rd सेशनलला तर बोललेत लय स्ट्रिक्ट पकडलं जातं, असं होईल तसं होईल, बाहेरचे टीचर येतात, असं होतं तसं होतं. इथंच आमच्या पाठली आहे. 3rd सेशनल ॲन्युअलची तर वाटच लागणार आहे पाड्यांच्यात, पण तेव्हा मी तुम्हाला सांगेन काय होईल काय नाही. बट आत्ता 3rd सेशनल डोक्यावर आहे, परत ॲन्युअल त्याच्या डोक्यावर आहे, ती माझ्या डोक्यावर आहे, ती माझ्या, परत ॲन्युअल त्याच्या डोक्यावर. एक झालं की एक येतेच. आणि फर्स्ट इयर तर संपायचं नाव घेणं झालंय. सगळ्याला सुट्ट्या लागाय, सगळ्याला, आणि मला सुट्ट्या लागलेल्या नाहीत. मीच एकटीच पळते कॉलेजला. जाऊ देत. अजून काय झालं माझ्या लाईफमध्ये. हां थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे रोज हे ना आमची काय बोलतात, आता मी बोलले ना फेअरवेल होता, फेअरवेलमध्ये शिल्लक राहिलेली मी घेऊन आले होते घरी रोज, आणि एवढे ते भारी होते ना. पण आता हे बघा कसे कोमेजलेत सगळे, कोमेजून गेलेत. ह्याचं खत पाणी संपलंय ह्यातलं. या बाटलीमध्ये मी ठेवले होते बघा, बट सगळे कोमेजून गेलेत. ह्यात 4 होते अजून, पण रागात मी तोडून टाकले सगळे. हे भारी होते. जाऊ अजून वास येतो याचा. बाहेर तुम्हाला फॅन चालू केला मी, फॅनचा आवाज येत असेल, तिकडं शेजारी बांधकाम चालू आहे, त्याचा पण तुम्हाला खरखर आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर. माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे, सगळी बोरिंगच लाईफ चालू आहे. काय चालू असणार आहे माझ्या लाईफमध्ये, नुसतं असं काही खातीये. आता 3 दिवस सुट्टे होत्या मला, म्हणजे फेअरवेल झाल्यावरती. फेअरवेल कधी झालं आमचं, फ्रायडेला झालं, फ्रायडेला नव्हे, गुरुवारी झालं. शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस मी वायपट घालवले. 4 दिवस. आणि उद्या पेपर आहे, त्याचा अभ्यास अजून करायचा आहे. आज करायचा आहे, उद्या पेपर आहे, अजून करायचा आहे. केला नाही आहे मी अभ्यास, अजून करायचा अभ्यास. नुसतं सकाळी ऊन तोंडावरती आल्यावरती उठायचं, तिथून स्वयंपाक बनवायचा. त्यामध्ये आई गावाकडे गेली त्यामध्ये सगळं करावं लागतंय. आई असल्यावरती मज्जा असते राव, नुसतं आयतं उठायचं, खायचं प्यायचं, कॉलेजला जायचं. आता आई नाही आहे, आई गावाकडे गेली, ते शेतात काम आहे, त्यामुळे ती गावाकडे गेली आहे. त्यामुळे मला लय लोड पडतोय. एक तर मी आळशी, त्यामध्ये एवढं काम करायचं म्हटल्यावरती माझा जीव जातोय. सकाळी उठायचं, सकाळी लवकर उठायचं, ते पण 6-6:30 वाजता उठायचं, स्वयंपाक बनवायचा, तिथून सगळं आवरायचं. सगळं म्हणजे मी आल्यावरतीच कपडे वगैरे धुते, बट स्वतःचं आवरायचं, जेवायचं, कॉलेजला जायचं, कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम, परत घरी यायचं, परत व्हिडिओ बनवायचा,
म्हणजे व्हिडिओ एडिट वगैरे करायचा, अपलोड करायचा, परत संध्याकाळी स्वयंपाक करायचा, परत संध्याकाळी परत रात्रीचं अभ्यास वगैरे थोडाफार केला तर केला, नाही तर तसेच झोपी गेले. हेच चालू आहे माझ्या लाईफमध्ये नसतं. पण अजून एवढे माझे पण हे बघा इथं तुम्हाला पिंपल म्हणजे एवढे क्लिअर नसतील दिसत, बट हे बघा इथं पिंपल आलेत. पिंपलची तर माझ्या लाईफमध्ये अशी परमनंट एंट्री, परमनंट, त्याला सोल्युशनच नाही पिंपलचं माझ्या लाईफमध्ये. एक झालं की एक उभंच राहते. आणि त्यामध्ये मी एवढं बाहेरचं खाते ना, त्याला मापच नाही. रोज मला काही ना काही चटक्याचं, ते म्हणजे जिभेचे माझे चटकं एवढं आहेत ना, म्हणजे लेच आहेत चटके रावीचे. जेवढं खायला देईल तेवढं मागतेच, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आता रात्रीच मी चायनीज खा वाटत होतं मला, घेऊन आले ते खाल्लं. परत सकाळी रात्री मला ते सरलं नाही म्हणून तसंच ठेवून दिलं होतं. मग ते सकाळी उठून पहिलं ब्रश केला आणि चायनीज खाल्ले. सकाळी उठले की पहिले चायनीज खाल्लं. मग परत थोडा वेळ मोबाईल बघितला सकाळपासून. परत मावशीचा कॉल आला. मावशी म्हटली मी घरी येणार आहे, आणि आई तर घरी नाही, स्वयंपाक करून करणार, मी करणार मावशीसाठी. मग पप्पा पण गावी गेलात, त्यामुळे पप्पा म्हटले स्वयंपाक भाकऱ्या करून ठेव, मी आल्यावरती अंडी घेऊन येतो, त्याची तू भाजी बनव. मग आता येतील पप्पा थोड्या वेळात, मग भाकऱ्या तर बनवून ठेवल्या मी. आणि भाकऱ्या बनवताना ही माझी कपडे त्याची दिखाती हूँ. ही पॅन्ट झाडली आहे मी, पॅन्ट झाडली, बट कपडे खराब झाले. ते बारकं पोरगं नाही का पिठात खेळल्यावरती जसं होतं, तशी माझी काय अवस्था झाली होती. हां, आणि ते जाऊ द्या. आणि माझ्या डोक्यात ना एक खूळ चढलंय, खूळ. ते कशाचं? पेट. हे माझे केस आहेत ना एवढे मोठे, हे एवढे मोठे केस, हे केस कट करायचं. असलं भयंकर भूत शिरलंय ना, खूळ लय डेंजर खूळ शिरलंय. मी म्हणजे इंस्टाग्राम सगळेच बघतात, मी पण बघते, मी पण मनुष्य प्राणी आहे, मी पण बघते इंस्टाग्राम. मी व्हिडिओ बनवत असले तरी मी बघते व्हिडिओज. तर मी काय सांगत होती की मला एक चुल म्हणजे खूळ माझ्या डोक्यात खूळ चढलंय. ते काय, वेळ मिनिट सांगतो तुम्हाला मी, एक मिनिट. हे बघा ना, ह्या एवढ्या मोठ्या केसांना कट करायचं खूळ चढलंय माझ्या डोक्यात. असलं खूळ चढलंय की कट केल्याशिवाय मी राहू शकत नाही, एवढं वेळ लागलंय मला. म्हणजे ते नाही का यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती ते छोटे केस, एवढे केस दाखवतात, त्यांच्या मुलींचे असतात, असले भारी वाटतात ना राव माझे एवढे मोठे केस. मला नाही, नको आहेत आता, मी बोर झाली या केसांपासून. कट करायचे आहेत मला, एवढे ठेवायचे तेवढे, पण एवढे केस कट करायचे, एवढे माझ्याच्याने नाही होणार, पण करायचंय. ते 2 मन असतात ना, त्यातलं माझं एक मन म्हणतंय केस कट कर, दुसरं मन म्हणतंय नको केस कट करू. आता कोणाचं ऐकू तेच मला समजत नाहीये. बट केस मला कट करायचे. एखादा असा नवीन लुक येईल, अशी छान दिसेल आत्तापेक्षा जास्त. पण नाहीच मला आवडले. परत एवढे माझे मोठे केस, एवढे चांगले केस घालवायचे, ते मला नाही आवडते. एक नको म्हणतंय, एक कर म्हणतंय, काहीच समजना झाले काय करू. बट ॲज युजल होईल ते होईल, जाईल ते जाईल, बघू. पण थोडे तरी एवढे तरी केस कट करणार मी, एवढे तरी जास्त नाही झाले तर एवढे तरी केस कट करणार मी. थांबा, तुम्हाला एक दाखवते मी. आता माझं लाईफ अपडेट नाही आहे, बट दाखवते. मला ते खूपच आवडलेलं आहे. वेट, जस्ट लुक ॲट दिस गाईज. कसलं क्यूट आणि प्रिटी आहे. बस लय तर सुशिक्षित झालं. हे बघा कसलं भारी दिसतंय ना. म्हणजे हे टोमॅटोच आहेत, बट इट्स लुक्स लाईक अ चेरी बघा एकदम. हाय, तर मी पूर्ण म्हणजे ह्याच्या आधीच्या क्लिप आहेत ना, त्या सगळ्या मी आठवडाभरापूर्वी, म्हणजे आज संडे आहे, गेल्या संडेला मी त्या क्लिप शूट केल्या होत्या.
आठवडाभर काहीच केलं नाही मी, काहीच शूट केलं नाही. त्या दिवशी पण काही झालंच नाही, जास्त काही झालंच नाही. मावशी आली होती, जेवण वगैरे केलं, खाल्लं, झोपले. परत दुसऱ्या दिवशी मंडेपासून तर आमचे प्रॅक्टिकल एक्झाम चालू होणार होती, त्यामुळे तेव्हा पण नाही काही काढलं, शूट केलं. मग आता काल एक्झाम वगैरे संपली आहे, आज म्हटलं करावं. आज पण सकाळपासून काल रात्री मामाच्या घरी गेलो होतो. मग सकाळी आल्यावरती काय नाही, नुसतं मोबाईल बघत बसले होते. आता पण म्हटलं होतं अजून जेवण केलं नाही, स्वयंपाक बनवायचा आहे. आयडिया नाही आहे घरी, आई मामाच्यातच राहिली आहे, मी एकटी घरी आली. तर स्वयंपाक बनवायचा आहे, मला भूक लागलेली आहे. पण म्हटलं मोबाईल बघत बसले होते, आल्यावरती मोबाईल बघत बसले होते, भूक लागली किती मोबाईल बघत बसले होते. आणि पण आता म्हटलं मोबाईल जरा बाजूलाच ठेवावा, आपल्यापासून लांब ठेवावा, लांब, आणि स्वयंपाक बनवावा. पण तेवढ्यात विचार केला की आज आपण आठवडा लास्ट संडेला पण लॉंग व्हिडिओ टाकला नाही, आता पण नाही टाकला तर कसं व्हायचं. त्यामुळे मग म्हटलं आता आधी शूटच करून घ्यावं, नंतर परत मी स्वयंपाक बनवायला लागले, परत जेवण करणार, परत मोबाईल बघत बसणार, परत अभ्यास करणार. त्यामुळे आज पण राहून जाईल. त्यामुळे आधी म्हटलं आपण आधी एक व्हिडिओ शूट करू, म्हणजे राहिलेला व्हिडिओ कंटिन्यू करू. तर मी काय सांगत होती, म्हणजे रिसेंट माझं लाईफ अपडेट मी तुम्हाला देत होती. म्हणजे ही पण एक लाईफ अपडेट आहे की माझे हे केस जरा वाढले, कट करू वाटतात, आगे के बाल मेरे जानता मी करूँगी कभी तो. चलो मी तुम्हाला दाखवते, थांबा. हा माईक मी फ्लिपकार्टवरून मागवला होता बरं का. आणि हे बघा, जेनेरिओचा जिनारो मग काय वाचाय पण येणं झालंय, जेरेनारोचा माईक मी मागवला होता. म्हणजे ह्याच्या आधी हा माईक आहे ना, हा दुसरा माईक आहे. ह्याच्या आधी एक मागवला होता, तो मागवला मी माईक. आणि यूज वगैरे आधी मला काय फर्स्ट टाईम होतं, त्यामुळे मी यूट्यूबवर बघून यूज करायचा प्रयत्न केला. पण हा माझा मोबाईल आहे, ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवते, त्याला काही ते कनेक्टच होत नव्हतं. म्हणजे हे जोडलं वगैरे ना, हे सगळं असं लावलं वगैरे तर आवाजच येत नव्हता. म्हणजे हे माईकच चालत नव्हतं, ह्या मोबाईलला माईकच कनेक्ट होत नव्हता. मला वाटायचं हा माईकच खराब भेटला आहे मला, म्हणून मी काय केलं, गरम होते, मग मी काय केलं, माईक रिटर्न केला आणि दुसरा आला. म्हणजे हा दुसरा माईक आहे. हा दुसरा आल्यावर पण ह्या मोबाईलला कनेक्ट केलं, तर त्या मोबाईलला कनेक्टच होत नव्हतं. म्हणजे ह्याला म्हणजे आवाजच येत नव्हता ह्या मोबाईलमध्ये. कनेक्ट केलं तरी बाहेरचाच नाही का, बॅकग्राऊंडचा आवाजच जास्त येत होता. मग तेव्हा मला ह्यामध्ये एक चिठ्ठी भेटली, म्हणजे देतात ना चिठ्ठी, हे बघा ही वाली चिठ्ठी भेटली. यामध्ये असं लिहिलं आहे, आता नाही शोधत बसत आहे, यामध्ये असं लिहिलं होतं की हा मोबाईल फक्त विवोच्या मोबाईलला, आयफोनला वगैरे असंच बऱ्याच काहीतरी मोबाईलला कनेक्ट होतो. आणि माझा हा मोबाईल आहे मोटोचा, त्यामुळे ह्याला काही कनेक्ट होत नाही. तेव्हा समजलं आधीचा माईक पण चांगलाच होता, हा पण चांगलाच आहे, माझा मोबाईलच खराब आहे. आणि मी दोष कोणाला देत होते, ह्या माईकला, हा जे की अतिशय उत्कृष्ट आहे. माझा मोबाईलच त्याचा भंगार. बट काय करायचं, आता व्हिडिओसाठी ॲडजस्ट करावं लागतं कसं तरी. बट घेईन मी चांगला एखादा मोबाईल. पण आता काय, हा नुसता माईक घेऊन ठेवला आहे मी, पण ह्या मोबाईलला कनेक्ट होत नाही, त्यामुळे माईक तसाच पडून आहे. आता बघू, मोबाईल एक्सचेंज केल्यावरती होईल. छान. आणि ही एक स्टिक घेतली मी आता, मोबाईलला लावली आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, ही स्टिक आहे, ही स्टिक आणि हा माईक दोन्ही सोबत घेतलं होतं. ही स्टिक तर काय चालते, ही एकदम परफेक्ट आहे. बट ही पण जास्ती मोठी नाही आहे, बट आहे, काय बोलतात, पैशाच्या हिशोबाने बरी आहे, चांगली आहे. आणि हा माईक वाटतंय कशाला रे, जाऊ. ही एक लाईफ अपडेट आहे की हा मी घेतलेला माईक, मी एक माईक घेतला आहे, ज्याच्यासोबत असं झालं की हा माईक चांगला होता, माझा मोबाईल खराब होता, पण मी माईकला दोष देत होते
त्यामुळं पण माईक चांगलाच आहे. काय म्हणते आता माझी फार्मसी झाली ना, फार्मसी झाल्यावरती मी पुस्तकं वाचायचं म्हणते, ठरवलं आहे पुस्तकं वाचायचं. कसं होतं काय माहिती. पुस्तक वाचायला आवडतं, ड्रॉइंग काढायला, हां ड्रॉइंग एक काढायची, लई मज्जा येते ड्रॉइंग काढायला. जाऊ देत, भेटू आपण परत. बाय बाय, टाटा, सी यू.